बातम्यांचा वेगवान आढावा। 2019 साली आम्हाला सर्वाधिक बहुमत मिळालं, पण सरकार आणू शकलो नाही। मात्र आम्ही 2022 साली पुन्हा सरकार आणलं। प्रकट मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी हा किस्सा सांगितला। जागतिक संगीत दिनाचा औचित्य साधत राज्य सरकारकडून पहिल्यांदाच महाराष्ट्र रेडिओ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। या महोत्सवात मुख्यमंत्र्यांनी अतिशय दिलखुलास पद्धतीने कविता आणि गाणी सादर केली। अजित पवारांनी राज्याचं सारथ्य करावं असं साकडं पांडुरंगाच्या चरणी आमदार अमोल मिटकरींनी घातलंय। आता काय राजकीय उलथापालथ होईल ती पांडुरंगाचीच मर्जी असं मिटकरी म्हणाले। सरकारने दिलेला शब्द फिरवला जाणार नाही, कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय। कोणत्याही परिस्थितीत आळंदीत कत्तलखाने होणार नाहीत, कत्तलखाने बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली। मुंबई जिल्हा बँकेचा संचालक पदाचा पदभार स्वीकारण्याआधी तेजस्वी घोसाळकर उद्या उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर विनोद घोसाळकर, तेजस्वी घोसाळकर आणि प्रवीण दरेकर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे। काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी रणजितसिंह देशमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे। यावेळेला त्यांनी कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन केलं। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अहिल्यादेवी होळकर मेडिकल कॉलेजला भेट दिली। यावेळेला अजित पवारांनी शस्त्रक्रिया झालेल्या मुलांसह नातेवाईकांची विचारपूस केली। दरम्यान त्यांनी डॉक्टरांचं अभिनंदनही केलंय। बांधकाम कामगारांची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशांचा गैरव्यवहार होत असून कामगार विभागाच्या अधिकार आणि कर्मचाऱ्यांनी दलालाची नेमणूक केली आहे। दलालामार्फत गोरगरिबांची लूट सुरू आहे असा आरोप माजी आमदार संजय रायमुलकर यांनी केलेला आहे। याबाबत चौकशी करण्याची मागणी त्यांनी मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडे केली आहे। सांगलीतील योग दिन वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे। जिल्हा परिषदेचा योगाचा वर्ल्ड रेकॉर्ड बोगस असल्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आरोप केला आहे। चौकशी करण्याची मागणी स्वाभिमानी संघटनेनं केली आहे। खेडच्या पूरस्थितीवरून राजकारण पेटलंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाळा खेडकरांनी योगेश कदमांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। जळगावात हिट अँड रनचा थरार पाहायला मिळाला। महाबळ परिसरामध्ये भरधाव कारने एका महिलेला धडक दिली। अपघातानंतर स्थानिकांनी मद्यधुंद अवस्थेतील कार चालक तरुणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलाय। धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीचा अनुदान वाटपात घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला। याच प्रकरणी चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी समितीची स्थापना केली। प्रशासकीय कर्मचाऱ्यांनीच अनुदान लाटल्याचा आरोप केला जातो। भांडूपच्या गुरु नानक विद्यालयात विद्यार्थ्यांना पंजाबी भाषेची पुस्तकं वाटण्यात आली। यावरून मनसेनं राडा केलाय। महाराष्ट्रात हिंदी सक्ती चालणार नाही आणि पंजाबी सक्ती तर मुळीच खपवून घेतली जाणार नाही असा इशारा मनसेनं दिलाय। भिवंडी वाडा महामार्गावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करून सुद्धा महामार्गावरील खड्डे तसेच आहेत। त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो। दरम्यान सत्ताधारी पक्षाचे आमदार शांताराम मोरे यांच्यावरती खड्डे बुजवण्याची नामुष्की आली आहे। आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबईतील वाशीतल्या सागर विहारचा पाहणी दौरा केला। यावेळेला त्यांनी मच्छीमारांचे प्रश्न जाणून घेत जलप्रदूषणाबाबत नाराजी व्यक्त केली। बुलेटिनमध्ये यानंतर आपण बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत। बातम्या वारी संदर्भातल्या आहेत। भक्तिमय वातावरणामध्ये वारकरी विठुरायाच्या पंढरीकडे प्रस्थान करतात। दरम्यान पुण्यातील दिंडीमध्ये काही महिला वारकऱ्यांना अश्रूही अनावर झाले होते। पुण्यातील नाईक कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून दिंडीची वारीची सेवा करतात। नाईक कुटुंबातील लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वजण सेवेमध्ये सहभागी झाले। पुण्यातील नाना पेठेतील एक तरुण वारकऱ्यांच्या सेवेमध्ये दंग झाला। चेतन भोसले या तरुणानं 15,000 वारकऱ्यांना मिसळ वाटप केलं। या सेवेत जाती धर्माच्या सीमा ओलांडत मुस्लिम बांधवही सहभागी झालेले। मूळचे पुण्याचे मात्र सध्या हैदराबाद इथे स्थायिक असलेले अब्दुल रजा हे गेल्या 20 वर्षांपासून वारकऱ्यांची सेवा करतात। जाती धर्माच्या पलीकडे जात वारकऱ्यांची मालिश करत ते वारकऱ्यांचा थकवा घालवतात। संत एकनाथ महाराजांच्या दिंडीचा पहिला रिंगण सोहळा पाथर्डी तालुक्यातील मिडसावंगी इथे पार पडला। 426 वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या दिंडीमध्ये यंदा नव्यानं काही दिंड्या सहभागी झाल्यात।
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणवरनं निघालेली संत एकनाथ महाराजांची पालखी अहिल्यानगर जिल्ह्यात मुक्कामी आहे. दररोज 15 ते 20 किलोमीटरचा प्रवास करूनही वारकऱ्यांचा उत्साह कायम आहे. पांडुरंगाचं नामस्मरण करत या वारकऱ्यांना ऊर्जा मिळते. संत मुक्ताईंची पालखी बीड शहराजवळच्या नामलगाव इथे मुक्कामी आहे. मुक्ताईच्या पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येनं महिला वारकरी सहभागी झाल्या. दरम्यान पुढचे 3 दिवस मुक्ताईंची पालखी बीड जिल्ह्यात मुक्कामी असेल. संत गजानन महाराजांची पालखी बीड जिल्ह्यात आहे. परळीकडनं अंबाजोगाईकडे संत गजानन महाराजांची पालखी निघाली. आज अंबाजोगाई शहरात पालखीचा मुक्काम असेल. पंढरपूरच्या वाखरी पालखी तळावर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी कट्ट्याचं सुशोभीकरणाचं काम सुरू आहे. माऊलींचा पालखी कट्टा ग्रेनाईटनं सजवण्यात आला, तर सोपान काकांचा पालखी कट्टा नव्यानं बांधण्यात आलाय. पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे मराठवाड्यातील दिंड्यांना सुरक्षा आणि आरोग्य सेवा देण्याची मागणी करण्यात आली आहे. मागणी करूनही सुरक्षा आणि आरोग्य सेवा मिळत नसल्याचा आरोप एकनाथ महाराज यांनी केलाय. भांडूपच्या गुरुनानक विद्यालयात विद्यार्थ्यांना पंजाबी भाषेची पुस्तकं वाटली गेली. यावरनं मनसेनं चांगलाच राडा केला. महाराष्ट्रात हिंदी सक्ती खपवून घेणार नाही असा थेट इशारा मनसेनं दिलाय. भिवंडी वाडा महामार्गावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही महामार्गावरचे खड्डे तसेच आहेत. त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. दरम्यान सत्ताधारी पक्षाचे आमदार शांताराम मोरे यांच्यावरती खड्डे बुजवण्याची नामुष्की आली. आमदार मंदा म्हात्रेंनी नवी मुंबईतील वाशीतल्या सागर विहारचा पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी मच्छीमारांचे प्रश्न जाणून घेत जलप्रदूषणासंदर्भात नाराजी व्यक्त केली. नालासोपारा एसटी आगारात 5 नवीन बसेस दाखल झाल्या. आमदार राजन नाईक यांच्या हस्ते नव्या बसेसचा लोकार्पण सोहळा पार पडला. नवी मुंबईतील खारघरच्या हिरानंदानी पुलावर भरधाव गाडीनं दुचाकीला धडक दिली. दुचाकीवरनं पती पत्नी प्रवास करत होते. दरम्यान या अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झालाय, तर पती गंभीर जखमी आहे. अहमदाबादमधल्या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेले क्रू मेंबर दीपक पाठक यांच्या पार्थिवावर बदलापुरातील मांजरली स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडले. शोकाकुल वातावरणात दीपक यांना अखेरचा निरोप दिला गेला. सायन पनवेल मार्गावर पनवेलच्या दिशेनं जात असलेल्या रस्त्यावर कळंबोली जंक्शनवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. दरम्यान वाहतूक कोंडीवरती तोडगा काढण्याची मागणी वाहन चालकांची आहे. 2019 साली आम्हाला सर्वाधिक बहुमत मिळालं, पण सरकार काही आणू शकलो नाही. पण आम्ही 2022 साली सरकार पुन्हा एकदा आणलं. प्रकट मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी हा किस्सा सांगितला. जागतिक संगीत दिनाचं औचित्य साधत राज्य सरकारकडनं पहिल्यांदाच महाराष्ट्र रेडिओ महोत्सवाचं आयोजन केलं गेलं होतं. या महोत्सवात मुख्यमंत्र्यांनी अत्यंत दिलखुलास पद्धतीनं कविता आणि गाणी सादर केली. अजित पवारांनी राज्याचं सारथ्य करावं असं साकडं पांडुरंगाचरणी आमदार अमोल मिटकरींनी घातलंय. आता कोणती राजकीय उलथापालथ होईल ती पांडुरंगाचीच मर्जी असेल असंही मिटकरी म्हणाले. सरकार दिलेला शब्द फिरवणार नाही. कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलंय. कोणत्याही परिस्थितीत आळंदीत कत्तलखाने होणार नाहीत. कत्तलखाने बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत अशी माहिती राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. मुंबई जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी तेजस्वी घोसाळकर उद्धव ठाकरेंची भेट घेतील अशी सूत्रांची माहिती आहे. तर विनोद घोसाळकर, तेजस्वी घोसाळकर आणि प्रवीण दरेकर मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटतील असंही कळतंय. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी रणजितसिंह देशमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन केलं. बांधकाम कामगारांची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशांचा गैरवापर होत असून कामगार विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दलालाची नेमणूक केलेली आहे. दलालामार्फत गोरगरिबांची लूट सुरू आहे असा आरोप माजी आमदार संजय रायमुलकर यांनी केला. या संदर्भात चौकशीची मागणी त्यांनी मंत्री आकाश पुणकर यांच्याकडे केली आहे. सांगलीमध्ये पार पडलेला योग दिवस वादग्रस्त ठरू शकतो. जिल्हा परिषदेचा योग वर्ल्ड रेकॉर्ड बोगस असल्याचा
दावा जो आहे तो स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केलाय. दरम्यान चौकशीची मागणी सुद्धा आता जोर धरतेय. खेडच्या पूरपरिस्थितीवरनं राजकारण तापलंय. ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाळा खेडेकरांनी योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. जळगावमध्ये हिट अँड रनचा थरार पाहायला मिळाला. महाबळ परिसरात भरधाव गाडीनं एका महिलेला धडक दिली. अपघातानंतर स्थानिकांनी मद्यधुंद अवस्थेतील कार चालक तरुणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीच्या अनुदान वाटपात घोटाळा झाल्याचा आरोप केला जातोय. या प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी समितीची स्थापना केली आहे. प्रशासकीय कर्मचाऱ्यांनीच अनुदान लाटल्याचा आरोप आहे. उजनी धरणातनं भीमा नदीपात्रात 10,000 क्युसेकवरनं आता 21,600 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग होतोय. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय. नाशिक शहरामध्ये पावसानं विश्रांती घेतलेली असली तरी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार कायम आहे. दरम्यान गंगापूर धरणातनं 2300 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग होतोय. त्यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. महाबळेश्वर आणि पाचगणी शहराला पाणी पुरवठा करणारं वेंडा तलाव पूर्ण क्षमतेनं भरलाय. त्यामुळे सांडव्यावरनं पाणी वाहू लागलंय. त्यामुळे आता महाबळेश्वर आणि पाचगणी शहरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होते. यामुळे बर्गी काढण्यात अडथळे येत आहेत. केंद्रीय जल आयोगाच्या नियमावलीप्रमाणे पावसाळ्यापूर्वी नदीपात्रातील सर्व बंधारे वाहते करण्यासाठी बर्गी काढावी लागते. मात्र पाण्याची पातळी वाढती असल्यानं पाटबंधारे खात्याची चिंता वाढली आहे. लोणावळ्यामध्ये सुद्धा पावसाची तुफान बॅटिंग आहे. त्यामुळे पर्यटकांनी भुशी धरणावर गर्दी केली. आल्हाददायक वातावरणात भुशी धरणावरच्या सांडव्यावरनं वाहणाऱ्या पावसाच्या पाण्यात पर्यटक मनसोक्त आनंद लुटतात. पालघरच्या ग्रामीण भागात भात पेरण्यांच्या कामाला वेग आलाय. मात्र कृषी सेवा केंद्र शेतकऱ्यांना खतं देण्यास टाळाटाळ करत आहे. भात खरेदी केलं तरच खतं दिली जातील असा अजब फतवा राबवला जातोय. त्यामुळे शेतकरी सध्या मेटाकुटीला आलाय. नांदेड जिल्ह्यातील जवळपास 7,000 महिलांचे निराधार योजनेचे पैसे अडकलेत. त्यामुळे वयोवृद्ध महिलांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाय. बँक आणि तहसील कार्यालयात वारंवार तक्रारी करून सुद्धा समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचा आरोप महिलांनी केलाय. तर काही महिलांचे आधार लिंक नसल्यानं पैसे वितरणामध्ये अडथळा येत असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं मत आहे. जळगावच्या धानवड गावात गेल्या 10 दिवसांपासून पाणी पुरवठा पूर्णपणे ठप्प आहे. ग्रामपंचायतीकडनं कोणती ठोस कारवाई न झाल्यानं नागरिकांमध्ये नाराजी आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना बऱ्याच अंतरावरच्या विहिरीवरनं पाणी आणावं लागतंय. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळानं 23 जूनपासून विदर्भात सुरू होणाऱ्या शाळा प्रवेशोत्सवावरती बहिष्कार टाकलाय. 23 जूनपासून शाळा बंद ठेवण्याचा इशारा दिला गेलाय. शिक्षण विभागाच्या अनेक मागण्या प्रलंबित असल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय. मालेगावात यंत्रमाग कामगारांच्या राज्यस्तरीय संमेलनाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी किमान वेतन कायदा लागू करण्याची मागणी कामगारांनी केली आहे. सोयगावच्या घोसलामध्ये वन्य प्राण्यांनी धुमाकूळ घातलाय. पिकांचं नुकसान केल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय. दरम्यान पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे. कणकवली शहरामध्ये एकाच नंबरच्या 2 गाड्या आढळून आल्यामुळे खळबळ उडाली. पोलिसांनी 2ही गाड्या ताब्यात घेतल्यात आणि चौकशी केली असता या 2ही गाड्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या असल्याचं समोर आलंय. दोन्ही कार मालक सरकारी आहेत. एक महसूल विभागात तर एक शिक्षक म्हणून कामाला आहे.